नमस्कार. सुरुवातीला डिलिव्हरीनंतर तुम्ही बघू शकतात माझा चेहरा जो असा काही झाला होता, जो की दिसायला खूप खराब दिसत होता आणि जे डाग होते ते तर खूपच खोलवर होते, निघत देखील नव्हते. डॉक्टरच्या भरपूर क्रीम लावून झाल्या होत्या, परंतु काहीच रिझल्ट मिळाला नव्हता. परंतु मी काही दिवसानंतर काही घरगुती उपाय केले आणि त्यानंतर आता माझा चेहरा अशा पद्धतीने झालेला आहे. आता तुम्ही म्हणत असाल की तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ कसा तयार करून ठेवला होता. तर मी एक यूट्यूबर आहे, म्हणून मला वाटलं की मी काही घरगुती उपाय करण्याअगोदर माझा चेहऱ्याचा व्हिडिओ तयार करून ठेवते, जेणेकरून मला जर घरगुती उपायाचा फायदा जर झाला तर तुम्हाला देखील मला तो शेअर करता येईल. म्हणूनच मी या ठिकाणी सुरुवातीला माझा जो चेहरा आहे तो या ठिकाणी त्याचा व्हिडिओ तयार करून ठेवला होता. आणि बघू शकता जे डाग आहे ते काही केल्या निघत नव्हते, काही घासून वगैरे आपले हे डाग बिलकुल जात नाही. वांगाचे डाग हे अचानकच मला आले होते आणि माझा अजून एजसुद्धा इतकं नाही आहे की एवढे घाण डाग माझ्या चेहऱ्याला पडले होते. खूप टेन्शन आलेलं होतं, परंतु मी काही घरगुती उपाय करून हे जे डाग आहे ते पूर्णपणे या ठिकाणी आता माझे पूर्ण नष्ट होत चाललेले आहे. आता तुम्हाला वाटत असेल का एकदा लावला आणि रिझल्ट मिळाला, तर तुम्ही हा व्हिडिओ बघूच नका, कारण जवळपास मी 7 दिवस याचा ट्राय केला. 7 दिवसात बऱ्यापैकी माझा जो चेहरा आहे तो क्लीन झाल्यासारखं मला वाटलं आणि म्हणून मी याला कंटिन्यू 1 महिना ट्राय केलं. तुम्हाला जर वाटत असेल तर एका दिवसात रिझल्ट मिळावा तर तुम्ही हा व्हिडिओ बघू नका, स्किप करा, दुसरा व्हिडिओ बघा, कारण आपण एका दिवसात कुठलाही रिझल्ट आपल्या चेहऱ्याला यापासून मिळणार नाही आहे. आपल्याला जवळपास 7 दिवस हे कंटिन्यू लावावं लागणार आहे. त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे कोलगेट आणि या ठिकाणी टमाटर घ्यायचं आहे, जे की आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतंच. मी भरपूर अशा गोष्टी ट्राय केल्या, परंतु मला कशाचाच इफेक्ट जाणवला नव्हता. परंतु मी या ठिकाणी हे जे माझ्या मैत्रिणीने सांगितलं होतं याचा एकदा वापर केला आणि मला खूप छान रिझल्ट मिळाला, म्हणून मी तुमच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करत आहे. तर बघा मी या ठिकाणी घेतलेला आहे टमाटर आणि जे कोलगेट आपण घेणार आहोत ते आपल्याला व्हाईट कोलगेटच घ्यायचं आहे. रेडवालं किंवा अदर कुठलं पेस्ट आपल्याला कोलगेट घ्यायची नाही आहे. फक्त या ठिकाणी आपल्याला जे व्हाईटवालं कोलगेट असतं तेच वापरायचं आहे. आणि त्या बघा आता जे टमाटर घेतलेलं होतं त्या टमाटरला व्यवस्थित आपल्याला किसून घ्यायचं आहे. ज्याचा जो रस आहे, पेस्ट आहे, ती बनवून या ठिकाणी घ्यायची आहे. आणि आपल्याला हे जे टमाटर आपण घेत आहोत त्यामध्ये असे काही गुणधर्म असतात की जे आपल्या चेहऱ्याचे जे काळे डाग असतात, वांगाचे डाग असतात किंवा पिंपल्सचे डाग असतात, काळसरपणा जर चेहऱ्याला आलेला असेल तो देखील या ठिकाणी टमाटरच्या मदतीने पूर्ण कमी होतो. माझा चेहरा सुरुवातीला खूप ब्लॅक असा होता, परंतु मी याचा वापर करत जसं महिनाभर याला वापरलं त्यानंतर माझा चेहरा अगदी ग्लो देखील करायला लागला आहे. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलाच असेल, भरपूर असं चेहऱ्यामध्ये खूप छान उजळपणा आलेला आहे. तुम्ही कुठल्याही चेहऱ्याच्या प्रॉब्लेमसाठी हा जो उपाय आहे तो करू शकता. तर बघा मी या ठिकाणी टोमॅटोचा जो रस आहे, ज्यूस आहे, पेस्ट आहे, ती या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला काही गोष्टी ॲड करायच्या आहेत, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे, स्किप करायचा नाही आहे, जेणेकरून तुम्हाला याचा व्यवस्थित रिझल्ट मिळेल. तर बघा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे लिंबू, आणि लिंबू हा आपल्या चेहऱ्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. परंतु आपल्या चेहऱ्याला लिंबाची जास्त गरज नसते, त्यामुळे आपल्याला अगदी थोड्या प्रमाणातच या ठिकाणी लिंबू घ्यायचा आहे. जवळपास 2-3 थेंब लिंबाचे आपल्याला घ्यायचे आहे. जास्त लिंबू बिलकुल टाकायचं नाही आहे. तुमची स्किन ऑइली असेल, ड्राय असेल, कुठल्याही स्किन तुमच्या प्रकारची स्किन असेल त्यावरती तुम्ही हा उपाय करू शकतात. कुठलाही साईड इफेक्ट होत नाहीत. अगदी युजफुल व्हिडिओ आहे, त्यामुळे नक्की बघा आणि आपल्या मित्रपरिवारास देखील नक्की शेअर करा. त्यानंतर मी अगदी चिमूटभर यामध्ये हळद टाकलेली आहे. आणि अजून एक गोष्ट आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे, ती म्हणजे व्हाईट जे कोलगेट असतात ते आपल्याला अगदी थोड्या प्रमाणात टाकायचं आहे. जास्त कोलगेट बिलकुल घ्यायचं नाही आहे, नाहीतर चेहऱ्याची आग होऊ शकते. त्यामुळे सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित प्रमाणातच घ्यायच्या आहे. जास्त कमी किंवा जास्त व्हायला नको याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे, तरच व्यवस्थित रिझल्ट मिळेल. आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते, जे की तुमच्या खरंच खूप कामी येणारे असतात. आणि बघा याची व्यवस्थित एक पेस्ट तयार झाल्यानंतर आता आपल्याला हे लावायचं कसं ते देखील महत्त्वाचं आहे. पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला छोट्याशा कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि तुमच्यासोबत छोटीशी ओळख देखील होईल. आता बघा याला व्यवस्थित आपल्याला चेहऱ्यावरती जिथे जिथे काळे वांगाचे डाग असेल किंवा काळसर चेहरा असेल किंवा पिंपलचे डाग असेल त्यावरती लावायचं आहे. रात्रभर जरी लावून ठेवलं तरीही चालेल किंवा दिवसा जर तुम्ही लावत असाल तर 10
10-15 मिनटं आपल्याला हे चेहऱ्यावर व्यवस्थित सुकेपर्यंत व्यवस्थित लावून ठेवायचं आहे आणि कापसाच्या मदतीने मी याला लावत आहे। तुम्हाला हे रोज लावायचं आहे आणि जर तुम्ही 7 दिवस याला कंटिन्यू लावलं तर नक्कीच तुम्हाला रिझल्ट बघायला मिळेल। मला स्वतः याचा फायदा झाला, त्यानंतरच मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला। त्यामुळे नक्की ट्राय करून बघा। अगदी नॅचरल आहे, कुठलाही साईड इफेक्ट होत नाहीत। कुठल्याही प्रकारची स्किन असेल तरीही तुम्हाला रिझल्ट जाणवेल, कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही। लाईक करा।